नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते हितगुज या चॅनलवर. मित्रांनो, खरं तर मागचे 2 आठवडे घसा बसला होता कारण घशाचं इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे बोलताही येत नव्हतं आणि व्हिडिओही रेकॉर्ड करता येत नव्हते. त्याच्यामुळे 2 आठवड्याचा गॅप पडलेला आहे. सो आतापर्यंत आपण काय-काय पाहिलं आहे त्याचा एक छोटासा रिकॅप घेऊया. आतापर्यंत आपण पाहिलं होतं, की नवीन उद्योजक उद्योग कशाप्रकारे सुरू करू शकतात, त्याचं प्रशिक्षण कुठून घेऊ शकतात. या व्यतिरिक्त उद्योग सुरू करण्यासाठी लागणारा फायनान्स ते कशाप्रकारे जमा करू शकतात. या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट स्कीम्सला कशाप्रकारे अप्लाय करू शकतात. त्याची प्रोसेस काय आहे? गव्हर्नमेंट स्कीम्सला अप्लाय करताना डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात? त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम्सला अप्लाय करताना जो बिझनेस प्लॅन सबमिट करावा लागतो, तो बिझनेस प्लॅन कशाप्रकारे तयार करू शकतात, हे सगळं आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. आता आपण अजून थोडं खोलवर जाणार आहोत आणि बघणार आहोत हे जे एस-एम-ई किंवा एम-एस-एम-ई उद्योजक आहेत, यांना बिझनेस करताना येणाऱ्या समस्या काय-काय आहेत? त्यावर ते कशाप्रकारे मात करू शकतात. सो आपण सुरू करत आहोत आपली नवीन सीरीज जिचं नाव आहे मार्केटिंग. जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आपण सुरू करत आहोत आपली ही नवीन सीरीज जिचं नाव आहे मार्केटिंग, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत मार्केटिंग करताना उद्योजकांना कोणकोणत्या समस्या येतात. या व्यतिरिक्त त्या समस्यांवर उद्योजक कशाप्रकारे मात करू शकतात. आपले सरकार उद्योजकांना मार्केटिंग करण्यासाठी कशाप्रकारे सहाय्य करते आणि नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे AI टूल्स किंवा AI टेक्नॉलॉजीचा वापर करून उद्योजक कमीत कमी खर्चामध्ये प्रभावी रीतीने आणि यशस्वी मार्केटिंग कशाप्रकारे करू शकतात हे आपण ह्या सिरीजमध्ये बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आता मार्केटिंग करताना उद्योजकांना येणाऱ्या सर्वात पहिली समस्या किंवा कन्स्ट्रेंट ज्याला आपण म्हणतो, ते आहे मार्केटिंग बजेट. जिथं मोठमोठ्या कंपन्या मार्केटिंगसाठी कमीत कमी 5 ते 10% बजेट अलोकेट करतात, तिथं एम-एस-एम-ई कंपन्यांचं मार्केटिंगसाठी 2% बजेट अलोकेट करतानाही तारांबळ उडते. जर आपण एम-एस-एम-ई कंपन्यांचं मार्केटिंगचा मंथली खर्च जर पाहिला तर ते ₹80,000 पेक्षाही कमी खर्च दर महिन्याला मार्केटिंगसाठी करतात. आणि इतक्या कमी खर्चामध्ये टीव्हीवर किंवा बिलबोर्ड्सवर किंवा Google ॲड्सवरती ॲडव्हर्टाइजमेंट करणं कठीण होतं कारण त्यांचे जे चार्जेस आहेत ते ऑलरेडी गगनाला भिडणारे आहेत. त्यामुळे पर्यायी म्हणून ह्या एम-एस-एम-ई उद्योजकांना मार्केटिंगसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागतो. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती किती कॉम्पिटिशन असतं ते. तिथं मिनिटा-मिनिटाला एकाच प्रॉडक्टसाठी वेगळ्या-वेगळ्या ब्रँड्सच्या जवळ-जवळ 20 ते 25 ॲडव्हर्टाइजमेंट तासाभरात येतात. सो आपण कल्पना करू शकतो किती कॉम्पिटिशन असतं आणि अशा सतत येणाऱ्या ॲडव्हर्टाइजमेंटचा ग्राहकांवरती किती परिणाम होतो, या सर्व गोष्टींचा अंदाज बांधणे कठीण होतं. त्याच्यामुळे मार्केटिंग बजेट ही यांच्यासाठी असलेली सर्वात मोठी समस्या आहे. तर दुसरं महत्त्वाचं कन्स्ट्रेंट म्हणजे रायझिंग कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट, ज्याला आपण नवीन ग्राहक मिळवण्याचा खर्च असं म्हणतो. आता हे जे डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत यांचा कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट ही मागच्या 5 वर्षामध्ये 50% वाढलेली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही सोशल मीडिया ॲड्स वापरायचं ठरवलं तर तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला कमीत कमी ₹20,000 पासून ₹50,000 पर्यंतचे चार्जेस दर महिन्याला पे करावे लागतात. या उलट त्याचे गॅरंटीड रिटर्न्स जे आहेत ते 0. दुसरी सर्व्हिस आहे एस-ई-ओ सर्व्हिस. एस-ई-ओ सर्व्हिसमध्ये तुम्हाला एस-ई-ओ सर्व्हिस प्रोव्हायडर्सला महिन्याला ₹15,000 पासून ते ₹40,000 पर्यंतचे चार्जेस पे करावे लागतात. ज्यामध्ये तुमच्या कंपनीचं जे वेब पेज आहे हे Googleमध्ये सर्च केल्यावरती सर्वात पहिलं येतं किंवा अगदी टॉपला दिसतं. यासाठी तुम्ही हे एस-ई-ओ सर्व्हिस प्रोव्हायडर्सला चार्जेस पे करता. आता याचं कन्स्ट्रेंट असं आहे की तुम्हाला एस-ई-ओ सर्व्हिस यूज करताना 6 महिने कंटिन्युअस त्याचं मार्केटिंग करावं लागतं आणि त्याचे जे रिझल्ट्स आहेत हे तुम्हाला 6 महिन्यानंतर बघायला मिळतात. सो जर मी सपोज ₹40,000 पे करत असेल एस-ई-ओ सर्व्हिसेससाठी, सो मला 6 महिन्यामध्ये ₹2,40,000 हे अपफ्रंट भरावे लागतात आणि त्याचे जे रिझल्ट्स आहेत हे मला 6 महिन्यानंतर बघायला मिळतात. आता तिसरं जे आहे ते आहे कंटेंट क्रिएशन. फॉर एक्झाम्पल जर मी प्रोफेशनल व्हिडिओ किंवा प्रोफेशनल डिझाईन्स बनवायचं किंवा तयार करायचं असं डिसाईड केलं. सो मला ते आउटसोर्स करावे लागतात जे प्रोफेशनल कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांना. सो त्यासाठी मला कमीत कमी ₹10,000 पासून ते ₹30,000 पर्यंतचा महिन्याला खर्च येतो.
चौथं म्हणजे इन्फ्लुएन्सरसोबत कोलॅबरेशन. आता इन्फ्लुएन्सरसोबत कोलॅबरेशन हे ₹5,000 ते 1,00,000 प्लस रुपयांपर्यंत आहे. डिपेंडिंग ऑन तुम्ही कोणत्या इन्फ्लुएन्सरसोबत कोलॅबरेशन करत आहात ते. मायक्रो इन्फ्लुएन्सरसोबत कोलॅबरेशन तुम्ही कमी खर्चात करू शकता, पण त्यांचा मार्केटिंग रीच जो आहे तो लिमिटेड असतो. सो ही आहे वेगळ्या-वेगळ्या प्लॅटफॉर्म्सची कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट जी कंटिन्युअस वाढतच चाललेली आहे. तर तिसरं महत्त्वाचं कन्स्ट्रेंट किंवा तिसरी महत्त्वाची समस्या म्हणजे मर्यादित मनुष्यबळ, ज्याला आपण लिमिटेड मॅनपॉवर असंही म्हणतो. आता हे जे एम-एस-एम-ई उद्योजक आहेत, हे आपल्याला मल्टिपल रोल प्ले करताना आढळतात. फॉर एक्झाम्पल, ते त्यांच्या कंपनीमध्ये CEO देखील असतात. त्याच्यानंतर ते त्यांच्या कंपनीचे अकाउंटंटही असतात आणि ते त्यांच्या कंपनीचे मार्केटिंग मॅनेजरही असतात. रिसर्चनुसार एम-एस-एम-ई उद्योजक आठवड्यातले 20 तास हे फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामं करण्यामध्ये घालवतात. याउलट मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवणं किंवा मार्केटिंग प्लॅन्स बनवणं यासाठी खूपच कमी वेळ घालवतात. आणि त्यामुळे मार्केटिंग ही अशी ॲक्टिव्हिटी आहे जिला कन्सिस्टन्सी लागते. सो जेव्हा हे एम-एस-एम-ई उद्योजक ऑर्डर घेण्यामध्ये बिझी होऊन जातात, तेव्हा त्यांची मार्केटिंग ॲक्टिव्हिटी ही पूर्णतः ठप्प होऊन जाते. आणि त्यामुळे मार्केटिंग हे फावल्या वेळात करायची ॲक्टिव्हिटी होऊन जाते, जिचे परिणाम किंवा जिचे रिझल्ट्स जे आहेत, हे नगण्य असतात. चौथी महत्त्वाची समस्या म्हणजे डेटा इलिटरसी किंवा डेटा अवेलेबल नसणं. आता हे जे एम-एस-एम-ई उद्योजक आहेत, हे बहुतेक वेळा सेल्स झाल्यावरती सेल्स कशामुळे झाला हे ट्रॅक करत नाही. यांचे बरेचसे निर्णय हे अझम्पशन्सवर असतात. त्याच्यामुळे मार्केटिंगमुळे किती डील क्लोज झाला हे कुठंही कॅप्चर होत नाही. त्यामुळे मार्केटिंगचा ROI काढणं हे पॉसिबल होत नाही आणि जेव्हा मार्केटिंगचा ROI कळत नाही, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट काय आहे हे कळत नाही, तोपर्यंत मार्केटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट निर्माण होत नाही. सो ही एक समस्या आहे. त्याच्यानंतर दुसरं असं आहे, की यांचे बरेचसे जे ॲक्टिव्हिटीज असतात ह्या मॅन्युअली चालतात. फॉर एक्झाम्पल एक्सेलमध्ये एंट्री होतात किंवा टॅलीमध्ये एंट्रीज होतात. त्यांच्याकडे CRM सॉफ्टवेअर किंवा ओरॅकल्स किंवा ERP सॉफ्टवेअर या सर्व ज्या सॉफ्टवेअर्स असतात त्यांचा वापर होत नाही कारण त्यांची कॉस्ट हाय असते. सो सॉफ्टवेअरचा वापर होत नसल्यामुळे कस्टमरचे प्रिफरन्सेस, त्यांच्या ऑर्डर फ्रिक्वेन्सीज, त्यांच्या स्पेशल काय म्हणतात त्याला प्रिफरन्सेस किंवा चॉईसेस ज्या असतात किंवा स्पेशल रिक्वेस्ट असतात, या सर्व छोट्या-छोट्या गोष्टी ज्या असतात त्या कस्टमरबद्दल त्या कॅप्चर होत नाही. आणि विदाऊट डेटा मार्केटिंग ॲक्टिव्हिटी करणं म्हणजे अंदाधुंदी काय म्हणतात त्याला तीर मारणं असं आहे, ज्याचे परिणाम हे नगण्य असतात. सो हे सगळे चॅलेंजेस आहेत जे एम-एस-एम-ई उद्योजकांना मार्केटिंग करताना येतात. आता या सर्व समस्यांवरती उद्योजक कशाप्रकारे मात करू शकतात, तर AI टूल्सचा वापर करू शकतात. आता काही AI टूल्स आहेत, फॉर एक्झाम्पल जॅस्पर आहे, त्याच्यानंतर मॅजिक पोस्ट आहेत. हे असे टूल्स आहेत जे तुम्हाला झटकीपट कंटेंट तयार करून देतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ABC प्रॉडक्ट तयार करत आहात, त्याचे XYZ फीचर्स आहेत. तुमचा प्रॉडक्ट लहान मुलांसाठी बनलेला आहे. तो त्यांना ABC काय म्हणतात त्याला XYZ व्हॅल्यू ॲड करून देतोय. सो तुम्ही जेव्हा कंटेंट क्रिएट करायला जाता त्या AI टूल्सवरती, तेव्हा तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन देता, की मी Instagram पोस्ट तयार करत आहे माझ्या ह्या प्रॉडक्टसाठी जिचे हे फीचर्स आहेत, जो ह्या कस्टमरसाठी बनलेला आहे आणि ही व्हॅल्यू त्यांना ॲड करून देतोय. एवढे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही तिथं दिलं, की Instagram पोस्टसाठी लागणाऱ्या डिझाईन्सनुसार तुम्हाला ऑटोमॅटिकली क्रिएट कंटेंट करून देतो. तुम्ही अजून काही क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. सपोज तुम्ही LinkedInला ॲड करणार असाल, तर Instagram म्हणजे LinkedInच्या साईजनुसार तुमच्या पोस्टची लेंथ देखील ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होते. सो हे सगळं ऑटोमॅटिकली होतं. तुम्हाला फक्त तुमच्या प्रॉडक्टचे फीचर्स, इमेजेस, कोणत्या ग्राहकांसाठी आहेत ते, तुमचे कंपनीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स या सगळ्या बेसिक डिटेल्स तिथं अपलोड कराव्या लागतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकदा अपलोड केलेल्या गोष्टी तिथं सेव्ह केल्या गॅलरीमध्ये, की तुम्ही त्यांचा पुन्हा वापर करू शकता. प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन पोस्ट तयार करताना नवीन इमेज, नवीन फीचर्स असं काही अपलोड करावं लागत नाही. ते तुमच्या गॅलरीमध्ये स्टोअर झालं, की तुम्ही त्याचा वापर करून दररोज एक नवीन पोस्ट तयार करू शकता. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सपोज तुम्ही एक मोठा आर्टिकल तयार तर त्या आर्टिकलचं तुम्ही 5 छोट्या व्हिडिओजमध्ये रूपांतर करून दररोज एक व्हिडिओ अपलोड करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला जर Instagramसाठी
असेल तुम्ही त्याच्यावरती Instagramचे कॅप्शन तयार करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला एखादं न्यूजलेटर बनवायचं असेल त्या पोस्टवरून तर तुम्ही ते न्यूजलेटर देखील बनवू शकता. सो तुम्ही कंटेंटचा पुनर्वापर वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. हा या एआय टूल्सच्या वापराचा फायदा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कस्टमर्सना खूप हाय फंड ॲडव्हर्टाइजमेंट किंवा ज्याच्यामध्ये खूप टेक्निकल फीचर्स सांगितलेले असतात, अशी ॲडव्हर्टाइजमेंट आवडत नाहीत. त्यांना काय म्हणतात त्याला रिअलिस्टिक किंवा खऱ्याखुऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट, बिहाइंड द सीन्स दाखवलेल्या ॲडव्हर्टाइजमेंट ह्या जास्त आवडतात. सो ॲडव्हर्टाइजमेंट करताना किंवा कंटेंट क्रिएट करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जितक्या तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट साध्या आणि काय म्हणतात त्याला खऱ्याखुऱ्या असतील तितक्या त्या लोकांपर्यंत जास्त पोहोचतात. सो अशा प्रकारे तुम्ही एआय टूल्सचा वापर करून कन्सिस्टंटली मार्केटिंग पोस्ट तयार करू शकता आणि त्या अपलोडही करू शकता. दुसरं आहे स्थानिक डिजिटल मार्केटिंगवरती पकड. एम-एस-एम-ई उद्योजकांसाठी लोकल सर्च हे अत्यंत प्रभावी आणि कमी खर्चिक असं माध्यम आहे. कसं करू शकतात तर तुमचा Google बिझनेस प्रोफाईल तयार करू शकता. तुमचा Google बिझनेस प्रोफाईल हे थोडक्यात तुमचं ऑनलाईन दुकान आहे ज्याच्यामार्फत कस्टमर्स किंवा ग्राहक हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. सो जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन किंवा माहिती तिथं भरता ती खरी भरायची आहे, करेक्ट भरायची आहे, जेणेकरून कस्टमर्स किंवा ग्राहकांना तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. दुसरं म्हणजे तुम्ही तिथे तुमचे प्रॉडक्ट्सच्या डिटेल्स टाकू शकता. वेगवेगळ्या कस्टमर्सकडून रिव्ह्यूज घेऊन तुम्ही तिथं अपलोड करू शकता. या सर्व गोष्टींमुळे ग्राहकांमध्ये तुमच्या बिझनेसबद्दल विश्वासार्हता निर्माण होते. सो अशा प्रकारे तुम्ही Google बिझनेस प्रोफाईलचा वापर करू शकता. दुसरं आहे WhatsApp बिझनेस. WhatsApp बिझनेस आपल्या सर्वांना माहीत आहे, की WhatsApp बिझनेस व्हर्जनमध्ये तुम्ही तुमचं कंपनी प्रोफाईल क्रिएट करू शकता, तुमच्या प्रॉडक्ट्सचे कॅटलॉग क्रिएट करू शकता आणि ब्रॉडकास्ट लिस्टमार्फत अनेक कस्टमर्सशी, अनेक ग्राहकांशी एकाच वेळी संवादही साधू शकता. सो अशा प्रकारे तुम्ही WhatsApp बिझनेसचा वापर देखील करू शकता. तिसरं म्हणजे कमी खर्चिक काय म्हणतात त्याला कमी खर्चिक भागीदारी. म्हणजे तुम्ही मायक्रो इन्फ्लुएन्सर सोबत कोलॅबोरेशन करू शकता. जेणेकरून कमी खर्चात तुमचं मार्केटिंगही होऊ शकतं आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. सो हे काही कमी खर्चिक माध्यम आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या कंपनीची किंवा तुमच्या प्रॉडक्ट्सची मार्केटिंग करू शकता. या व्यतिरिक्त उद्योजक सरकारी डिजिटल यंत्रणेचा वापर देखील करू शकतात. फॉर एक्झाम्पल ONDC, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती उद्योजक स्वतःचे प्रॉडक्ट्स रजिस्ट्रेशन करू शकतात आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. त्या व्यतिरिक्त जेम पोर्टल आहे ज्याच्यावरती उद्योजक स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि डायरेक्टली गव्हर्नमेंट डिपार्टमेंट किंवा PSU कंपनीज सोबत किंवा अजून काही काय म्हणतात त्याला गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत यांच्यापर्यंत डायरेक्टली पोहोचू शकतात. सो हे काही डिजिटल यंत्रणा आहे जी आपल्या सरकारमार्फत उद्योजकांसाठी बनवण्यात आलेली आहे ज्यांचा वापर हे MSME उद्योजक करू शकतात. सो हे सगळे काही टूल्स होते किंवा माध्यमं होती ज्यांचा MSME उद्योजक वापर करू शकतात आणि त्यांच्या प्रॉडक्ट्सचं कमी खर्चामध्ये मार्केटिंग देखील करू शकतात. आतापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला जर काही शंका किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून याच्या डिटेल्समध्ये शिरणार आहोत आणि एआय टूल्सचा वापर कशाप्रकारे करून प्रभावी मार्केटिंग करू शकतो हे बघणार आहोत. सो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.